नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकी बेग दारुडे आहे. एव्हरीबडी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अल्कोहोलिक्स अनोनिमस या लोकल संघटनेची मदत दारूपासून दूर राखलं गेले. मित्रांनो, टॉपिक केलं आहे श्रीमान हाईट. असं किती घटना कळवणं सोपं करतो. हा विषय नेमका आला कुठून किंवा नेमकं हे बिल डब्ल्यूला का टाकावं असं वाटलं तर डॉक्टर जकीर अँड मिस्टर हाईड या नावाचं एक कादंबरी आहे. 1886 साली 5 जानेवारीला तिचं प्रकाशित केली गेली. रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन असे त्या कादंबरीचे लेखक आहेत. त्यांनी ती कादंबरी लिहिली आणि त्याच्यानंतर बिल डब्ल्यू आपले हुशार लेखक सगळ्यात खतरनाक माणूस ते लेखक होते. खूप हुशार व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे त्याचा उल्लेख केलाय. याला उपाय आहे या प्रकरणामध्ये. प्रकरण आपलं जे बिल बुक दुसरं आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख सापडतो ह्या शब्दाचा. आता बाकी कुठं नाही सापडता की मिस्टर जेकीर आणि श्रीमान हाईड असं त्याचा उल्लेख सापडतो. एखाद्या का नवीन आल्यावर त्याला कळलं नाही काय चालतं नाही का हाईड जेकीर कुठून आणलाय कसं इंग्लिश कॅरेक्टर. आपलं पुस्तक साधन म्हणजे काही 1935 सालापासून सुरू झाली. 1939 साली बिग बुक प्रकाशित झालं. पहिलं प्रकरण बिलची गाणी, दुसरं प्रकरण याला उपाय आहे. ते याला उपाय आहे मध्ये बिल डब्ल्यू सांगण्याचा प्रयत्न करत होता की दारुड्याचे व्यक्तिमत्व कसे कसे खतरनाक वेगवेगळे. सोशल ड्रिंकर, प्लॅन ड्रिंकर, न काढणारा. आणि आता तरी व्यवस्थित होता. याला काय झालं मध्ये असं वाटतं ना याला का असं रडायला आता असंच होता हा. आता रडत होता हसायला लागला. काय झालं याला ते जास्त पटकन काय सडनली चेंज. तो एकाच शरीरामध्ये माझ्या दोन आत्मे. तो आहे डॉक्टर जेकीर आणि दुसऱ्या बाजूला तो हाईड. सांगण्याचं कारण असं आहे बोलू नाही करत पुढं पुढं सांगतो याच्यात कळलं की नेमकं काय बोलणार आहे तेव्हा तो सोपं होईल पुढे विषय म्हणून सांगायचा प्रयत्न करतो. लय पाठ केले ना आता ते थोडासा बेस्ट पक्का व्हावा आपला म्हणून सांगायचा प्रयत्न माझा. आणि मग मला कळायला लागलं की अरे मी विचारत पडलो की हा विषय का घेतला असेल बिल्डब्ल्यूला का वाटला असेल की हे लिहावं हे दोन शब्द लिहायचे असं का वाटलं असेल बिल्डब्ल्यूला की डॉक्टर जेकीर आणि मिस्टर हाईड आणि मग दारू असा असतो असं का लिहावं लागलं. ते उपमा का दिले ना हा खूप मोठा प्रश्न. आणि मग तिथून सुरू झाला माझा प्रवास. ज्यावेळेस मी शोधायला लागलो तर हे खतरनाक आहे केमिकल की एकच जीव आहे एकच बॉडी आणि त्याच्या दोन आत्मे. म्हणजे तो डॉक्टर जेकीर जो आहे तो दिवसा आहे ना दिवसा डॉक्टर कसा असतो मितभाषी खूप गोड बोलणारा विनयशील शांत. बरं वाटतंय का तुम्हाला तुम्ही बरे होणार काळजी करू नका असं कसं छान चेक करणारा काय काळजी करू नका नक्की बरे होणार आश्वासन करणारा. आणि तो डॉक्टर रात्री 11-12 नंतर क्रूर वागणारा दुसऱ्याचा खून करणारा मर्डर करणारा प्लॅन करणारा सायकोसॉर्मेटिक कसं वाटतं आहे तोच डॉक्टर आहे. एकच शरीर आणि दोन आत्मे. जो सकाळी शांत बोलतो असा नंबर 3 असतो तोच रात्री घरी गेल्यानंतर तो खून करत असतो शहरामध्ये. आणि आता हा प्रश्न आहे की बिल डब्ल्यूनी मला काय सांगितलं की तू तोच ते अल्कोहोलिक मध्ये पहिल्या बातम्यावर बसलेला हा शालीन मास घालून बसलेला घरी गेल्यानंतर कसा खरीत असतो. आता जे असते तसं माहितीये काय करतो मी काय सांगतो मी काय करतो ते सांगतो. मी इतर फक्त छान मिटिंग करा चेअरमन मला शेअरिंग देणार मला म्हणणार सांगत नाही आजारावरती थोडं शेअरिंग मी आजारावरती मग मी शेअरिंग करणार 15 मिनिटं कडक शेअरिंग शेवटला 10-15 मिनिटं. ते शेअरिंग झाल्यानंतर मिटिंग संपल्यानंतर चेअरमनच सुरू करतो. बाप रे डोकं कापण्याचं. आणि मी बाहेर आलो मिटिंग संपल्या बाजूला आणि भरोसा केला माझ्या बाजूला कसा आयडेंटिफिकेशन झाला खूप छान वाटलं मला तुमचं नावगत म्हणतो की मला माझा आधार कळला. आणि मी घरी जातो घरी पण नाही तू फक्त रस्ता क्रॉस करतो तुझा माझा प्रवास सुरू होतो फक्त बस मध्ये किंवा कट मारावा. मी शेरीमध्ये न शिवी देणार शिवे आई जर जेवायला वाटलं असेल ताकला जर का थोडी पावडर लागली असेल तर तेच मी ताक फिरकून देतो. हाय कोणाला दाखवणार लपून आणणार. एकाच मोबाईल मध्ये दोन एकाच शरीरामध्ये दोन असते खतरनाक. आणि तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या दिवशी शेअरिंग मॅच मी खूप काळजी घेतो की काल मी काय वाईट वापरते न सांगते खूप काळजी. बरंच मला दुसऱ्या दिवशी शेअरिंगला उठवलं जातं आणि मला सांगतं हॉल्ट वरती मला मी परत हॉल्ट वरती होतो. पण मी काल काय वागलो घरी गेलं तर अजिबात सांगत नाही अजिबात नाही. काय वागलो काय दुखावलं काय सॉब्रायटी बिगिन्स ॲट होम म्हणतात. तर मी सॉब्रायटी घरापासून सुरुवात करा म्हणतात आणि मी घर विसरून जातो. काय विसरतो कारण अल्कोहोलिक सेलिब्रेशन वर्गामध्ये जे कौतुक मिळतं ते घरात मिळत नाही. मला घरचे नकोशी वाटायला लागतं ते मध्ये आलं मला तसंच जातो घरचे नकोशी वाटायचा. समाज तिरस्काराच्या नजरेने पाहतोय अजून उभा कसा राहिलेला नाही पाहतोय. घरचे लोक समाज लोक मुकून म्हणतोय हा वडापाव खायला मिळतोय मस्त राहतोय खुश येतं. मी दिसतो ज्या अवस्थेमध्ये आलो त्याच्यानंतर माझी भौतिक अवस्था
बदलायचा, शारीरिक अवस्था बदलायचा. मी 200 रुपयाचा शर्ट घालून मिटिंगला आलो होतो, आता मी 500 रुपयाचा शर्ट घालून मिटिंगला. एक शर्ट, 2 शर्ट, 1 पॅन्टवर आलो होतो, आता मी 4 पॅन्टची 8 शर्ट आहेत माझ्याकडे, चांगल्या क्वालिटीचे आहेत. असं आपण अँड्रॉइड मोबाईल नव्हता, साधा मोबाईल होता, अँड्रॉइड मोबाईल आला, काहीच नव्हतं. घड्याळ नव्हतं, घड्याळ आलं. चष्मा नव्हता, चष्मा आला. भौतिक सुख, खिसा भरायला लागला, काम करायला लागला. मग मी विसरून जायला लागतो हळूहळू. अल्कोहोलिक ड्रग्समध्ये आलेलो मी, ज्या अवस्थेत आलो होतो, जी शरणागती पत्करली होती दारूपुरची, ती हळूहळू विसरायला लागतो. आणि जे आपलं बोली भाषेचं जे वाक्य ना, की खायचे दात वेगळे ते टाकवायचे, तर माझे जे टाकवायचे दात असतात ना, ते थांबतात आणि खायचे दात हळूच बाहेर जातात. कळतच नाही कुठला दात कुठून कसा बाहेर आला. तो बरोबर डोकं वर काढतो. आणि अहंकारामध्ये पुनर्जन्म घ्यायची अशा शक्ती अतिशय सूक्ष्मपणे, अतिशय आनंदपणे, अतिशय जोरदारपणे हा अहंकार हळूच डोकं वर काढतो. आणि माझ्या घरच्यांना परत कंट्रोल करतो. माझ्या मिस्टर हाईट मला सांगायला लागतो की आता मी चालू थांबलेली मस्त झालेले, जेवण पण जायला लागले, तुझं वजन पण वाढलेले, तो आता काळा कुळकुळीत आला होता, तुझ्या चेहऱ्यावरती तेज यायला लागलेले. आणि ओम करता मला सांगतो, आता तुझ्या चेहऱ्यावरती खतरनाक तेज दिसते राव, हे काम करायला लागले. आणि मला वाटायला लागतं की यस, माझ्या आता तेज दिसायला लागले. आणि आता मी घरच्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, माझी सिच्युएशन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला लागतो. आणि आता मी सांगतो तसं वागत नाही. मिस्टर हाईट फक्त माझ्या विचार, माझ्या डोक्यामध्ये विचार करायला सुरुवात करतो. बदल, घरच्यांना बदल. आता तुझी बदलायची वेळ, आता त्यांची बदलायची वेळ आली, तुझी नाही बदलायची वेळ आहे. तू बरोबर होता, फक्त दारू प्रॉब्लेम होता, किरकोळ होता तो तुझ्या. बाकी सगळं तू माझ्यासारखं आहे. तू दारू सोड, लय खतरनाक, लय भारी माणूस आहे तू, आयुष्यात प्रगतीच करताय, तो सांगायला लागतो का तो विचार. आणि मग मी माझ्या घरच्यांचं आयुष्य कंट्रोल करायला लागतो. कसं कंट्रोल केलं मी? घरात यायचो, माझ्या 8 दिवस आंघोळ नाही करायचो, पेपर कुठं पडला माहीत नसायचा, पाईप कुठं पडली माहीत नसायचं, फडकं कुठं पडले माहीत नसायचं, काही घेणं नसायचं. मला खायला मिळालं, खायचो, झोप. आता मी शुद्धीवर आलेलो आहे, दारूपासून दूर आहे. आता मला विचार लागलेलं आहे की न्यूज पेपर कसा वाचत असतो. 1, 2, 3, 4 सिरियल वाईज नंबर पाहिजे ना पानांचे. मधलं पान शेवटलं कसं काय गेलं. आता आईला म्हणायला मग ऐकी का तुमची पेपर वाचते झालं, तुम्हाला सरळ ठेवते पाय तुमचे असे ठेवतात पाहिजे. लोक आल्यावर काय म्हणतील, पाहुणे आल्यानंतर तू झोपत असायचा 8-8 दिवस, त्यावेळेस काय दिसतं तुला, पण आता तू शुद्धीवर आलाय, आता तुला दिसायला लागलं पाय तुमची कशी पडली. आता तू सांगायला लागलं फडकी कशी ठेवायची, आता तू सांगायला लागलं जेवताना ताट कसं वाढायचं असतं, मीठ कुठल्या बाजूला पोषण मीठ कुठं वाढतं सगळं सांगायला लागलं. आता तू शांतपणे शिकायला लागलाय त्यांना. आणि हे जे खतपाणी घालणार माणूस हा माझ्याचा खरं नाही. तुम्हाला सांगतो, आता तू हे बघ, तू हे कर, लोकांना खरेदीची किंमत नाही कळली घरच्यांना, बाहेरच्या लोकांना बोलते, त्या लोकांना कळलं तू काय, ह्यांनाच कळणार तू काय. आता मी मला माझे घरचे माझ्या म्हणण्यानुसार वागत नाहीये. आता मी त्यांना बदलण्याचा प्रयत्न करायला लागलो, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायला लागलो. माझा संघर्ष, माझ्या आता वय जसं वाढत चाललेलं आहे, माझी लैंगिक भूक जी आहे, आता मला तो सांगायला लागला हळूच माझ्या लक्षात, अरे आता काही कधी नाही तर तू वापर करू शकतो, दारू पित नाही. तू दारू पित होता ना, लोक त्यामुळे पिणार नाही, दारू नको पिऊ, दारू नाही पिला तुला कोणी प्रोत्साहन नाही. तो सगळं व्यवस्थित हँडल करू शकतो, सिच्युएशन हँडल करू शकतो, हा भास तयार करतो. तू लय भारी म्हणजे नाही का, थोडक्यात आपल्या ओल्ड टाइममध्ये वाक्य, तू खूप चांगल्या पद्धतीने आता शुद्धीमध्ये चांगल्या पद्धतीने वाईट वागतो. ह्या आता हाताला काढणारच नाही, आपण सांगायला लागतो, हळू डोकं वर काढायला लागतो. आणि मला असं वाटतं लागतं की आता मी हातावर सोडून काय वापरून सोडून तर ते, आणि वापरून सोडून द्यायचा प्रयत्न करतो मी, तो विचार सुरू. आणि समर्थनाचा आधार खतरनाक असं मला सांगायला लागतो की त्यांना नाही जमलं, तुला नव्हे. मेंबर लोक शेअरिंग सांगत असतात ना, शेअरिंग करत असतात, आम्हाला नाही जमलं मित्रा, तुला खूप प्रयोग करायला जाऊ, त्याला नाही जमली मापत, त्याला मला जमले. एवढंच सांगायचं मिस्टर आहे, तो एवढंच सांगतो की जी गोष्ट तुला नाही जमली ना ती गोष्ट मला सांगणार. आणि तो मला कायला घेऊन जातो ना, पडतो ना, आपण म्हणतो ना जितका डायरेक्ट जाऊन तुमचं असं होत नाही. पहिल्या डोक्यात विचार येतो, पिऊ शकतो प्यायला पाहिजे, थोडी पिऊ शकतो बरं का. तो आता एक काम करतो, देशी विषय नाही प्यायच्या, तुझी लायकी नाही देशी विषय, मग तू पैसे कमवते, इथे पैसे घेतात, तो आता याला स्पॉट घेतली व्यवस्थित, स्पॉट घ्यायची, 30 पॅक भरायचा, एवढंच प्यायचा, एवढंच खायचं, आणि लगेच जेवण करून लगेच घरी जायचं. असं सांगतो तो, त्याचं काम आहे फक्त मला येडं करायचं, मला वेड्यात काढायचं काम करतो, एवढंच करतो. आणि मी जसा वेड्यात सजा ऐकायला लागतो त्याचा आवाज, जसा मी त्याला खाली व्हायला लागतो मिस्टर हाईड माझ्यावर, जसा मी तो ग्लास उचलतो आणि मी पितो, आणि पिल्यानंतर जो काही आयुष्यात माझ्या रांगोळी होती ना, त्यावेळेस मला लोक म्हणतात तिच्या तू मदत करायला मागितली, मदत करायला मागितली ना, तो मदतीचा आवाज आहे ना, ते बंद करायचं काम पण मिस्टर आहे, की खतरनाक टाकत आहे. मदतच मागून देत नाही. बघा तुम्ही जे जे झाले त्याचा विचारा,
तुला फोन करावासा वाटला तर क्वचित सांगतात मेंबर फोन करावासा वाटला पण ऍक्शन झाली. इतका खतरनाक तो सांगतो की तू आता तो कॉलच करू नकोस. तू कॉल नाहीच केला पाहिजे. तू कॉल केला तर तू फसणार आहे. एवढं वाईट काम आहे. आता त्याच्यावरती लक्ष ठेवायचं म्हणजे जो माझ्यावर आपल्याला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं म्हणजे केवढा अवघड काम. आणि मग आता मी दारूचं उदाहरण त्याच्यासाठी मध्येच घातलं मी आहे मी लैंगिकतेचं पहिलं उदाहरण सांगेन ना तर ते मॅच व्हावं पटकन पटकन तुम्हाला सांगा म्हणजे मला पटकन सोपं व्हायला सांगायला सोपं व्हावं म्हणून मी सांगतोय. तसंच मुलीच्या बाबतीत यांना जमलं हँडल करायला. हा दारू पिला परत 8 वर्षांनी मला जमेल हँडल करायला असं सांगायला असतो माझा आधार आणि तो मला सांगतो की प्रकार लय सोपं आहे. डिस्टन्स मेंटेन करायचं घरापर्यंत आणायची नाही बांधवांना पडून द्यायचं नाही सगळ्या गोष्टी हँडल होईल तुला किती सोपं येते एवढं इझी येते. तो सर्व सांगतो तो लय इझी येते असं सांगायला लागतो तो मला आणि मी ते प्रकार करला नव्हतो. काही दिवस हाताळायला नव्हतं मला माझ्या ताकदीवर आणि मी विसरून जातो जास्त आपले दोन्ही भाषण शेअर करत होते की माझ्या जीवनाची अस्तव्यस्तता कुठली आहे ना हेच विसरून जातो. ते अस्तव्यस्त कोणते तर भावनिक अस्तव्यस्त. मला माझ्या भावना हाताळता येत नाही हीच माझी खरी अस्तव्यस्तता जीवनाची आणि पूर्ण ती सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न. मला सगळं कळतंय मला सगळं समजतंय मी मॅनेज करू शकतो आणि आजारातला मिस्टर आहे सगळ्यात ती खतरनाक वाक्य अजून आय कॅन मॅनेज आय कॅन डू इट आय नो एव्हरीथिंग. मी सगळं मॅनेज करू शकतो मला सगळं माहिती आहे एवढं सोपं आहे इझी. अजून त्यांचा विचार आला की फोन करायचा असं करतो बस की रिसर्च बारमध्ये काय प्रॉब्लेम आहे सगळं वन डे टाइम सांगितलं. फर्स्ट रिसर्च डॅमेज पहिलाच गोड घातला की कडं सगळं स्टोकन पाठच की आपले कळतच नाही घात कधी होतो. कुठल्याही पुन्हा दुर्दैवाने दारू पडा वळायला कुठल्याही मेंबरला विचारा तुझ्या डोक्यात दारू पैशाची कोणते विचार तू दारू पैशाची एकदा तरी प्रार्थना केली कुणीच प्रार्थना नाही करत. डायरेक्ट ऍक्शन. कारण मिस्टर हाईटचं काम केलेलं असतं खूप टाइम आणि मग तो कुठे काम करतो सांगतो. दारू उदाहरण दिलं माझ्या आयुष्यात लैंगिकतेच्या बाबतीत असेल पैशाच्या बाबतीत असेल कुठलंही असेल आणि मग याच्या अनुषंगाने माझी उदाहरण समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. एक जसं हे 2-2.5 वर्षाची सॉपरेटी होती तसं अजून एक प्रसंग आहे. आम्ही दोघं आपण तिघं बसतो आता नाही हे सगळे मला सांगायचं होते माझ्या मध्य पुस्तकाची फक्त 6 महिने झालेली होती. रामभावना त्यावेळेस आता 1-1.5 वर्ष झाले होते दारूपासून दूर होते आणि श्रीपंत सुद्धा त्यावेळेस नेमके आणि साखळी समूहामध्ये एक मिनी नाईट विजिट ठेवली होती आणि ज्याने मला याचा मेसेज दिला त्याचं नाव बघूया आता अशी 14 स्पीकर होतं त्याची आता 14च्या फक्त एवढेच त्या होते त्यांची खुर्ची मागून उकळी बाकी सगळे आता आपण गृहित धरतो ते पण उपस्थित. श्रीपंतचा विषय होता पुरतं रामभाऊ आपण सेवेचं महत्व या 12 पायऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हिस मधून मिळालेलं ताकद किंवा काय मला विषय होता रोज एक गोळी भेटायची आणि बकरूचा विषय होता रमला तो थांबला. सगळे विषय आठवतात मला मी जवळजवळ तुम्हाला 11 वर्ष मागे घेऊन जाते बरं का. 2013 ची गोष्ट सांगते मी तुम्हाला जून जुलै मध्ये आणि माझ्या डोक्यात एक साप सुटला. मिस्टर हायटी कसं काम केलं जेवढे स्पीकर आहेत सगळ्यांमध्ये माझं शरीर कसं उठावदार होईल यासाठी माझे प्रयत्न आणि मी त्यावेळेस फक्त स्पीकर हा शब्द ऐकत होतो आणि मला त्याच्यात त्याच जागेने शोध लागला स्टार स्पीकर. स्पीकर असता प्रॉब्लेम नाही स्टार स्पीकर असतं जास्त म्हणतो त्या म्हणजे 11 वर्षाचा विधी तुमच्या समोर पाहिजे जो तुम्ही कधीच ऐकला नव्हता कधीच पाहिला नव्हता आई आणि ते साप जो आहे तो मिस्टर आहे त्याने जागा केला मला. बघा काय घडतं शेअरिंग चालू होतं. पहिल्या सेशन मध्ये बबलू भाऊचं शेअरिंग मग माझं शेअरिंग मग रामभाऊचं शेअरिंग आणि मग तुझं शेअरिंग असं ते प्रोसेस मला चांगलं आठवलं. तुषारती गुरुजी अनु बिरू सगळे खतरनाक म्हणजे माझ्यासाठी अख्खा वर्ग भरलेला 600 दिवशी मस्त बिर्याणी तयार केलेली आणि मी कागदावरचे पॉईंट असे घेऊन आलेले ते आपलं शेअरिंग गोळी मिटिंगची पहिल्यांदा आई सोबत राहणारे अर्धा पाऊण तास बोलायचे. आम्ही खाली आलो आणि त्या कट्ट्यावर बसतो म्हणजे रामभाऊ पायात पाय टाकून कॅनव्हासचा शूज टाईट पांढरा शर्ट टी शर्ट पांढरी पॅन्ट आणि हातात बिडी ग्लास वाटायचे त्यावेळेस तर तिथं बसतो मी वाचता चांगला पॉईंट आणि मी बाथरूमला म्हणून सांगताय बाथरूमला वॉशरूम जाऊन म्हणून आपण जाऊ होती. माझा मिस्टर आयटी मला सांगितलं होतं की तुझं शेअरिंग भारी व्हायला पाहिजे आणि मी एवढा आत एंट्री करायला बाथरूम मध्ये त्यावर आणून बोलला आम्ही एक पोपट का शेअरिंग चालू आम्ही दुसरं पोपट टिकले एवढंच वाक्य बोलला आणि मी आत गेलो आणि त्या अणूचं तोंडच गप्पा. बघा आता 2, 4, 6 झाले एकच विचार करतोय मला शेअरिंग चौकांमध्ये कसं मी मला आणून तेवढं ते वाक्य बोलायला तुषारला बाथरूम मध्ये ते 7-8 जण थांबले होते. गणेश सुहास लय गँग घ्यायची संजय आला लय प्रकाश योगेश सगळे गँग थांबले सगळे थांबले मी आज एंट्री करतो आणून असाच खातो भाई तिरुपती बोला मी तेरेपणे बोला बाथरूमला गेलो आणि मी गिल्ट मध्ये गेलो आपल्याबद्दल असे बोलत नाही
एका बाजूने हे उभं करतात, दुसऱ्या बाजूला असं बोलतात. अणुपद्धती खुणं पुढचे जवळजवळ 4-6 वर्षी गेली सुधारणा असं आणि दाखवलेला होता विचारायचा पण मला तुझ्याबद्दल हा हे का शेअरिंग झालं, कौतुक केलं, सगळं आणि जो प्रवास करून दारू न पिता आयुष्याची राख रांगोळी व्हायला परत सुरू आहे. काहीच नाही केलं. दारू नाही पिला आपल्या वर्ष, पण दारू न पिता रांगोळी मध्ये काय घ्यायचंय हेच विसरूनच गेलो. जे घ्यायचं होतं ते ठेवलं आणि जे नको ते मुसळलं आणि तिथून जो प्रवास सुरू झाला हळूहळू शेअरिंगचा जायला लागलो, शेअरिंग करायला लागलो, कौतुकाचा वर्षा व्हायला लागला. नवगत मीटिंग मध्ये आल्यानंतर शेवटी 15 मिनिटं मला उठवायला लागले. मीटिंग 9ला संपवायची तर ते 9:30 संपायला लागले, 9:20 संपायला लागले. माझा शेअरिंग कधीच थांबवायचं नाही. शेअर एवढा झोन मध्ये राहायचो. मला वाटायला लागलं, माझा इनिशियल स्पॉन्सर मला बोलला, एक दिवस तू 100% स्टाफ स्वीकार आणि मी तुला घेऊन येतो. 8 महिने पॉवर्टी असं बोलून गेले. त्यावेळेस त्यांनाही हे माहित होती, मलाही हे माहित होती. ते सहज बोलून गेले. त्यांचा प्राथमिक हेतू असेल करत त्याचा काहीच माहिती त्याचा जो काही समज मी घेतला त्याच्यानंतर अल्कोहोलिक सॅनिटेशन खऱ्या कार्यक्रमात खूप वाचन करायला लागलो, पाठांतर करायला लागलो. एका बाजूला हे प्रॉब्लेम सुरू येत होते. कामाला लागलो 14 महिन्यानंतर. मेंबर लोक विचारायचे कामाला का जात नाही, हाय थोडंसं चालते जरा घरामध्ये व्यवस्थित हे कुठे कुठे कारण मला आठवते चांगलं की वडील ज्यावेळेस दारू पिऊन यायचं त्यांचा तो घरी गेल्याचा त्रास का मीटिंग करायचो, घरी जायचो, तो तमाशा सांगा तो राहणार एक असा धूर्त विचारायचा माझ्या डॉक्टर म्हणजे हा माणूस मदत हा मेल्यानंतर एक चांगली भली मोठी अमाऊंट मिळेल आणि आम्ही सगळं वेल सेट होऊ आणि आम्ही सोपं येतो. ही गोष्ट 11 वर्षात जास्त पहिल्यांदा डायरेक्ट वरती शेअर करतो. कधीच नाही बोलतो मदत करा. त्यावेळेस ते गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल भलेगट्ट पगार आणि घरातली दारिद्र्य रेषा अवस्था 2013-14-15 होता. एका बाजूला अल्कोहोलिक सर्व्हिस मध्ये माझ्या डोक्याची मी आता माझी शेअर केलं ते भूत चढलेल्या डोक्यावरती स्थान स्वीकारचं मध्यपास आजारावरती जर का नावागत आलं तर तुला उठवताय आणि एकदा असंच झालं मदर ग्रुप मध्ये न्यूकमर आला आणि मला उठवलं नाही. मी वाट बघतोय 8:35 झाले तर भाऊ शेअरिंग का थांबवणार आहोत पुढचे 20 मिनिटं मला अजून थांब ना बाबा आता बाकी किती शेअरिंग करतोय जेव्हा अरे बाबा थांबवतो तर शेअरिंग माझं होणार आहे. आता शेअरिंग मध्ये नाव पण नाही घेतलेलं माझा समज डोक्यामध्ये की आता तो मला उठवणार आहे. 8:45 झाले आणि अचानक दुसऱ्याला आवाज देत आहे किशोर भाऊ तुम्ही या शेअरिंगला आयुष्य शपथ तो चेअरमन आणि तो बोलणारा शेअर खुन्नस भंगार शेअर मध्ये ले भंगार आणि बाहेर मला पेपर माझा काय मीटिंग झाली पेपर सांगतो माझ्या मनात काय चाललंय डाव लपवलाय मी तो आतला माझा खेळ मला चेअरमन बद्दल ओल्ड टायपर बद्दल काय भावना होती लपवली मी आणि मी वरच्यावर सांगते कशी झाली आजची मीटिंग काय शेअरिंग करत होते मला पुढे सांगते काय झालं माझ्या मनात राग आलाय चेअरमन बद्दल हे पुढे मी माझ्या डोक्या जो अहंकार आहे तो लपवण्याचा माझ्यात खूप जबरदस्त कला आहे. हे कोणाला प्रत्येक त्यावेळेला मी दुखवलेला माझा अहंकार लपवण्याची एक कला आहे. चांगल्या हेतूंच्या आवडण्याखाली वाईट हेतू जडवण्याची एक कला आहे माझ्या. मी किती वर करणे दाखवत असतो ना की माझं खूप चांगलं चाललंय मी कपड्यांनी दिसतोय एकदम छान आहे आता दाढी वाढवते म्हणजे आता काहीतरी वेगळंच आहे आता गंध लावलाय मी किती वेगळा लुक करून आलो लिवायचं शर्ट जीन्स 2000-5000चा शर्ट रॅडोचं घड्याळ पण माझ्या मनातला कोण आहे ना फक्त आणि फक्त माझ्या पर्यंत तो जोपर्यंत मी सांगत नाही ना माझ्या मनात काय चाललंय आणि म्हणून आम्हाला सांगितले बिग बुक मध्ये 4थ्या पायरीमध्ये मध्य हे केवळ बाह्य लक्षण होतं आम्हाला आमच्या परिस्थितीच्या मुळाशी जावं लागेल मुळाशी ते मूळ लपवण्याचं काम मी खूप सांगतच नाही माझ्या मनात आपण म्हणतो आता व्यवस्थित होतो मीटिंग करतो तिला कसा काय कारण त्याच्या मनात चाललेला खळवळ जो काही वादळ आहे ना ते कधी शेअर जे मी शेअर करतो केलंच नाही काय प्रॉब्लेम मी माझ्या आयुष्यातल्या वाईट प्रसंग शेअरिंगमध्ये खूप कटाक्षाने टाळायचो कारण अल्कोहोलिक मध्ये एक इमेज घेऊन आलो. इमेज काय होती संपलेलं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या सगळं संपलेलं आलोय मी आणि आता इथं मला कौतुकाचा वर्षा मिळतोय मला इज्जत मिळते आणि जर का इथं वाईट अनुभव जर घेतले तर इथे लोक मला इज्जत देतील का म्हणून मी माझी वाईट अनुभव सांगणं टाळायला आता विष्णू साहेब मला सांगायला लागला वाईट अनुभव सांगू नको इथं जर तुझी इज्जत दिली तर तुला तिथंच सांगायला आणि मी टाळायला जे सांगायला पाहिजे ते दावलं आणि जे नको ते सांगायला काय नुकसान केलं बघा. आणि हा प्रवास मित्रांनो निरंतर जवळजवळ पुढचे 10 वर्ष 10 वर्ष सातत्याने हा प्रवास सुरू थांबणं हा प्रकार ना फक्त अल्कोहोलिक मध्ये छोटासा प्रवास सांगितलाय आताशी ह्याच्यापेक्षा भयानक वागलेलं आहे मध्ये कळणार पण नाही तर काय कळायचंच नाही. एखादी मेंबरची बायको बघणं तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये वाईट विचार येणं कधी बोलणार एखादा मोठा प्रतिष्ठित माणूस ए मधला शोधणं आणि त्याच्यासोबत पैशांचा आर्थिक व्यवहार करून त्याच्याकडून काहीतरी मला मोठ्या अमाऊंट मिळेल का हा विचार येतो सगळं मिस्टर ह्याची नाव आहे सगळी मूळ उद्दिष्टापासून आम्हाला दूर नेतो आणि म्हणून 7वी रुपये चालली आणि पैसा आणि प्रतिष्ठेला जर महत्व दिलं तर आमच्या मूळ जे आध्यात्मिक उद्दिष्ट त्याच्यापासून आम्ही दूर जाऊ. कळणारच काय तर कुठला विचार येऊन जाईल आर्थिक व्यवहार मध्ये करू नका किती सांगा
आणि आकडे ऐकले तर डोकंच काम करतात. 25 लाख, 28 लाख, 35 लाख, 50 लाख व्यवहार केले. ज्याला पैसे दिले तो सोबर आहे, ज्यांनी पैसे दिले तो पितोय. माझे पैसे ते कुठे खतरनाक आहे. कळलं ना तरी मी पैसे दिले बी ला, मी आहे ए, मी दिले तुम्हाला का पैसे भाई डबल करेल. माझा पण स्वार्थ आहे. आणि हा आता मला म्हणतोय अजून काम नाही झालं, अजून काम नाही झालं. हा 4 वर्षाने मला सांगतोय 5 वर्षाने. आणि मी ह्या टेन्शन मध्ये मी तयार लागलोय. माझी सोबती घालवली आणि मला थांबता येईल आता पुढचे 5 वर्ष आले. थांबताच येणार आता. अल्कोहोलिक अनोनिमस आता विषय हा होता. हा जो मी जो पैसे दिला ना, आता मी काय बबल करते माहिती का भाई. छपरी तुमची संस्था अल्कोहोलिक अनोनिमस काय काम करते का. पैसे देताना आम्हाला काय विचार आता तो देत नाही म्हणून आम्हाला विचारतो. ज्याच्या वेळेस का ना म्हटला आता तो व्यवहार करू का. आम्ही सांगितलं असतो नको करू. एवढेच पैसे दे की ते परत नाही आले तुला त्रास होणार नाही. ते आकडा तू ठरव. आम्ही म्हणतो तुला व्यवहार. मिस्टर आहे असाही जागा होता, त्याचाही जागा होता. सांगताना मी आता काय सांगायला लागलो, डॉक्टर जेकीलचं काम करायचं. डॉक्टर जेकीलचं काम एवढंच आहे की मिस्टर आहे सांगतो की याची कृती कर. ती कृती केल्यानंतर जे परिणाम होतात ना त्याच्यावरती वकिली करायचं काम जेकील बरोबर. यावर काय प्रामाणिक होतं की तुझा पैसे द्यायची 50 त्याच्याबद्दल 60 घ्यायची प्रामाणिक होतं. समोरच्या फसवलं म्हणजे समोरचं खतरनाक आहे का. आणि हे नुसतं हे पुरतं मर्यादित नाही बरं का. अख्ख्या जगात ते ह्या जगातला प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये प्रत्येकात मिस्टर हाईड आहे. तुम्ही विश्वास ठेवायला लागेल. आपण उदाहरण आहे अरे हा लोक XYZ धर्मगुरू किंवा हे ह्या धर्माचा हा एवढा उंचीला हा माणूस रेप कसा बोलू शकतो. आपण लगेच बोलतो हो त्याच्यात सगळं लपलेलं आहे. तो सांगतच नव्हता. तो मी असा माणूस आहे की गळ्यात मला आज काळ जे म्हणतो ना तेच ते हेच वाक्य. मी किती अल्कोहोलिक अनोनिमसच्या डायटवरती अध्यात्मावरती करत असते आणि किती 12 पाड्या सांगितल्या आणि किती भारी शेअरिंग केलं आणि किती टाळ्या मिळवल्या. तर माझ्या आयुष्यात नेमकं मी काय वागतोय आणि काय झोपतोय आणि काय झालेलं आणि काय करतोय ना फक्त माझं मला माहित असतं. आणि माझ्या पर्यंत जोपर्यंत जे डोक्यात चालले आणि जी खळबळ चालली लपलेली इतका थर साचलेला असतो की त्या मिस्टर हाईटचा आवाज एवढा मोठ्याने आवाज येतो ना मला एवढा जोरात आवाज टाक टोपी कर लपडं तो सांगत असतो मला. तो आवाज जर का शांत करायचा असेल तर मला 12 दोन्ही माणसं शेअर करून भावनिक असतं शेअर करून. मला आठवते चांगलं की माझ्यासारखा घरी व्यक्ती म्हणतो जाणारा माणूस अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर त्याला किती आयडेंटिफिकेशन झालं वर्गामध्ये. येस हे सांगते ते खरंय, हे सांगते ते खरंय, बरोबर आहे. मला स्पॉन्सर घ्यायला पाहिजे, मला स्पॉन्सर घ्यायला पाहिजे. पुन्हा माझ्याचा तो नकारात्मक आजार मला परत सांगतो की तुला गरज नाही. पेक्षा श्रेष्ठ ह्या जगात कोणीच नाहीये. तू कसं काय स्पॉन्सर देऊ. अल्कोहोलिझम मधनं अल्कोहोल थांबलेलं आहे. आय सेल्फ माय स्पॉन्सर इझम, आय स्पॉन्सर माय सेल्फ ज्याला म्हणतो आपण. कसं काय कोण मार्गदर्शन करणार मला. पुन्हा तो डोकं वर काढतो आणि मला सांगतो की तुझं आयुष्य काय तुझं जगतोय नाही. इतकं परफेक्ट आहे. प्रॉब्लेम काय माहिती का. माझा स्पॉन्सर मला एकदा म्हणला होता. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हणाले काय प्रॉब्लेम चाललाय राव. एवढी वर्ष सोबत आहे, वंटकलोय, चिडचिड होतीये, काय ती सोबती टाकायची का. तेव्हा त्याने एक वाक्य बोललं. त्या वाक्यामध्ये संपूर्ण सार होता. त्याने मला एकच प्रश्न विचारला. तो म्हणतात नोईंग प्रोग्राम आहे का लिव्हिंग प्रोग्राम. हा प्रोग्राम माहीत करून घ्यायचा आहे का जगण्याचा आहे तुझ्या बाबतीत. म्हटलं मी माहीत करून घ्यायचा. एका सेकंदात उत्तर मी फक्त माहीत करून घेतलं. मी जगलोच नाही. हा कार्यक्रम जगण्याचा आहे माहीत करून. मी नुसती इन्फॉर्मेशन नुसती गोळा करतोय, हुशारी वाढवतोय. आणि आपण प्रार्थना सांगते आम्हाला ज्ञान पाहिजे. हुशार माणूस जग बाजारात जातो आणि शहाणा माणूस फक्त स्वतःला बोलतो. मी इतरांना बघण्याचा प्रयत्न. इतर कोण तुम्ही घरचे, समाज, बॉस, व्यवसायाचा की जर कुणी पण घ्या सांगतच नाही. आणि माझ्या आयुष्यात त्याचं काम सुरू झालं. मला कळतच नव्हतं. मी ह्याच्यात फसत चाललो. आणि मी ठरवलं की स्पॉन्सर सांगतोय ना आता हा प्रॉब्लेम जगण्याचा आहे. तर जगण्यासाठी तो फाईट करून घेतलेला आहे. स्वतःला त्याला चॅनलाइज करायचं. म्हटलं काय करायचं. म्हटलं नवीन मी खूप शिकत मी गेलो 6 मार्च 2018 बरोबर 19 हा बरोबर 2018 डिसेंबर महिन्यात 6 वर्षाचा माझा सॉब्रिटी झाली का. एक दिवस म्हणून होती आणि मी नवीन मी खूप बोललो. मला म्हणता मार्क करून घेऊ आपण स्टेपवर. आणि माझ्या स्टेप वर्किंगला व्यवसायात पडलो. स्टेप वर्किंगला सुरू झालं. आणि 15 ऑगस्ट आम्ही बसलो होतो आमच्या हॉटेलमध्ये. चहाचं हॉटेल होतं. माझं चहाचा व्यवसाय होता. मी त्याला म्हणजे का करायचं मी 12 पायऱ्या वगैरे कसं तुला काय वाटतं तुला काय विचारलं सापडतो मला सांग. मला म्हटलं 12 पायऱ्यांमध्ये 9व्या पायरीच्या आसपासून आपण मीटिंग संपल्यानंतर काही घरी वाचलं जातं. त्या
ती पूर्णता म्हणजे असं वाटतं. म्हटलं हो वाटतं. आर्थिक असुरक्षिततेची त्याची भीती रस्त्यात गेली. प्रसन्नता या शब्दाची खरी किंमत कळेल. तुझा अनुभव किती खालच्या पातळीला गेला तरी इतरांना कशी उपयुक्त त्याचं ज्ञान तुला मिळेल. बरेच त्यांनी काही सांगितलेले. स्वार्थाच्या बंधनातून तू मुक्त होशील. म्हणजे या आश्वासनांची पूर्तता होईल असं मला म्हटलं. व्हेरी गुड. म्हटलं अजून काय वाटतं. म्हटलं अरे जसा हा संदेश मला तू देतोय समोरचा आपण संदेश हा संदेश जसा तू मला देतोय तो इतरांना पण देण्यासाठी मी उपयुक्त झाला ना. बघा मित्रांनो हेतू किती होता चांगला होता खूप छान आणि झालं काय त्याचं तरी मला प्रोग्राम द्यायला सुरुवात वाटतो. चांगल्या हेतूच्या आवरणाखाली वाईट हेतू दडवण्याची काय आहे माझ्या आणि त्याचा वाईट हेतू हा होता जो माझ्या सजेस्टर हेड होता जो मी माझ्या स्पॉन्सरला शेवटपर्यंत सांगितलं हा प्रोग्राम घ्यायचा स्पॉन्सर गोळा करायचे अल्कोहोलिकसाठी वरच्या फेलोशिपमध्ये आपले वेगळं असेल आणि प्रवास सुरू झाला. स्टेपवर घ्यायला लागलं प्रोग्राम प्रॅक्टिस करायला लागला. हेतू कामाने होता माझा खरं सांगतो मला शिकायचं होतं मला अनुभवायचं पण होतं प्रोग्राम प्रॅक्टिस केल्याचं मला जगायचंही होतं कारण मी खरंच माझ्या जीवनाला वैतागलो होतो. सॉक्रेटिस 6 वर्ष रिलेटेड डिस्कंटिन्यू मध्ये जात होतो. अस्वस्थ वैतागलेला असमाधानी आणि त्यांनी प्रामाणिकपणे माझ्या स्पॉन्सरनी कुठलाही हात टाकणी न करता माझ्यासमोर प्रोग्राम ठेवला. सगळं प्रॅक्टिस करून घेतला. पहिला लॉकडाऊन मला म्हटला तू तिकडे काय घेऊन गेलास का त्यावेळेस मी बारामतीला होतो. म्हटलं काय आणलेलं नाही चौथ्या पाहिजे ठिकाणी मला काय हरकत नाही. आपण वाचन सुरू पहिली दुसरी तिसरी पाहिजे वाचन घेतलं चौथ्या पाहिजे वाचन घेतलं आणि माझी एवढी मानाची वाईट अवस्था होती माझ्या अकाउंटला बऱ्यापैकी अमाऊंट आणि मला दारू प्यायचा विचार नव्हता पण मी दारू केला असतं लॉकडाऊन म्हणजे अशी स्थिती झाली ती म्हणायची माझ्या ती माझ्या स्पॉन्सरची फॉर्मवर हेड केली. मला वाटला सावध हो म्हटलं करू काय म्हटलं 5 नंबर श्रेष्ठ उघड त्याच्यात काय लिहिले ते वाचलं मोठ्याने आणि मला त्याने एक्सप्लेन केलं हे तुला करावं. इतरांच्या गरजा लक्षात घेऊन शिकस्थितीचे प्रयत्न करायला त्या गरजा पूर्ण करायला म्हटलं मी ऑनलाईन काय करू म्हटलं इतरांना मदत कर फोनवर म्हटलं अरे माझं पेपर झालेलं म्हटलं कर चालू मी आहे सोबत म्हटलं मी तुला सपोर्ट करू घे म्हटलं ग्रुप चालू करू आपण डिस्कशन वाचन करायला. मला आठवतं सांगून दिलं हा अनुभव सांगण्यामागचं कारण आहे हे वाचन चालू असताना एक जॉईन झाला त्यावेळेस औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगर एक जॉईन झाला मग विरारचा एक जॉईन झाला मग पुण्यात एक जॉईन झाला असे करत 1 2 3 4 6 8 जण जॉईन झाले 15 जण जॉईन झाले 20 22 25 30 अशी संख्या वाढत गेली आणि मी जसं स्टेप वर्क केलं का कम्प्लीट जसं 5:05 महिने पुण्यात आलो ऑगस्ट मध्ये स्टेप वर पटापट 4थी पायरी अशी लिहून काढली लगेच 5वी पायरी 10 दिवसात लगेच 6वी पायरी समजून घेतली लगेच 6 दिवसात लगेच 7वी पायरी लगेच पुढच्या महिन्यामध्ये 8वी पायरीची यादी आणि 9व्या पायरीला रिकव्हरीला सुरुवात करण्यामागचा हेतू एकच होता आता जे 22 जण आपल्यासोबत स्पॉन्सर त्यांना पण प्रोग्रेस मित्रांनो हा आजार इतका घाणेरडा आहे तुम्ही विश्वास ठेवण्याचा नका ठेवू. द लँग्वेज ऑफ द हार्ट या पुस्तकामध्ये इमोशनल सॉव्हरेनिटीच्या अंतर्गत हा चॅप्टर आहे मिस्टर हेड जो आपला एक मेंबर आहे त्याचं इंग्लिश आणि मला इंग्लिश नाही जमलं तर तो मला शिकवत होते सांगतो म्हणजे तेव्हा तो सांगत होता त्या डिस्कशन मध्ये चर्चेतून आम्हाला कळलं की 12 पायऱ्यांच्या आचरणानंतर सुद्धा हा मिस्टर हाईड मरत नाही बरं का अजिबात मरत नाही तो परत डोकं वर काढतो आणि त्याने डोकं वर काढलं परत डोकं वर बांधवांचं मोहोळ तयार व्हायला लागलं त्या मोहोळ मध्ये मी असा वागायचो ज्या वेळेस त्याचा कौतुकाचा वर्षा पडायला शेअरिंग केलं काही बोलला तुमची युट्यूबचे शेअरिंग ऐकून आम्ही सोबत आलो एकदम तर चंद्रपूरचा वाटा तुमचं आपलं शेअरिंगचं फोल्डरच करून ठेवले वा आला आमच्याकडे की आम्ही त्यांना लगेच शेअरिंग पाठवतो तुमचं फक्त विकीची फोल्डर जरा बाबा चहा आणि ते फोल्डर तो शेअर करतोय मला सांगतोय काय वाटत असेल यार मला विचार करा पण मी खूप काळजी घ्यायचो की माझ्या चेहऱ्यावरती आणि माझ्या डोळे अजून एक्सप्रेशन दाखवतो मी आहार करायची खूप काळजी खूप शेअरिंग इतकं शांत नम्रता मला असं वाटतं चांगलं 5 पायरी सांगितले मला असं वाटतं फक्त मी नम्र झालोय मला असं वाटतं फक्त मी भीतीमुक्त झालोय मला असं वाटतं मी कृतज्ञ झालोय की असं दाखवायला लागतं वाचनामध्ये बदल होतो प्रियंबर एकदम शांत वाचायला लागतो शेअरिंग एकदम शांत कंडक्ट करायला लागतो शेअरिंग एकदम शांत करायला लागतो समोरच्या प्रोफाइल पर्सनॅलिटी चेंज एवढे अडचणी शांत ह्याच्यात भावनिक आणि आध्यात्मिक शिरचेतन कशी आली सगळं असं मी आभास तयार करतो मृगजाळासारखा या तर अशी एंट्री लोकांना कसं मी आता आपल्याला वाटेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काम सुरू होतं सगळं गुपित आहे सगळं आलोकन करतोय सगळं गुपित हे काम बॅलन्स ओके लिटरेचर मीटिंग सांगेल मीटिंग शेअर करतोय एखादा XYZ मेंबर तो वाचतोय पान नंबर 35 40 किंवा काय आणि त्या पानामध्ये काही उल्लेख केलेला आहे मला काय सांगतोय माझ्या डोक्यात काय चालतं बसल्यावर आणि पानावरती चर्चा झालेली त्याने एक्सप्लेन केले
आणि तो म्हणतो ना त्याला कोणाला आयडेंटिफिकेशन करायचं तर प्लीज घ्या आणि पुढे शेअर करा. एकदा येतोय बोलता बोलता भरकटून जातोय, त्याला काय कळेना. दुसरा येतोय तो हातवरती करून तिथं बसून शेअरिंग करतोय, त्याला काय कळेना. आणि मला त्या माझे विचार सांगलेला आहे. हा ज्या दिवशी शेअरवर माझा हात पाडेल ना त्यावेळेस ती उठेल आणि सांगेल की हे पान नेमकं काय सांगते. काय खतरनाक गोष्ट ही बघा सॉबरेटी. एक वेळा तो दारू पिऊन त्याला अहंकार परवडला. सॉबरेटीचा अहंकार सगळ्यात घाणेरडा आणि त्याचा वाद जर काय यायला लागला ना बाहेरच्या लोकांना, लोक लांबतात बरं का मेंबरवर. आणि तो अहंकाराचा वाद जास्त दिवस टिकत नाही, तो लपून राहत नाही, तो वाद यायला लागतो. आपले मेंबर 12 गावकर 24 गावकर पाणी पिऊन आलेले. त्याला लगेच कळत हे पाखरू लय उडायला लागले. ते म्हणतात आम्ही नाही काय सांगणार, ह्याचा अनुभव आहे. पंकज खातील ना जेव्हा परत येईल ना हा खाली वापरून फक्त बांधव प्रार्थना जातो की दारू नाही प्यायला पाहिजे. आपण मलाच कळत नाही, मी हवेत उडायला लागतो. मग मला असं वाटतं की ते पाणी मला सगळं कळते की अख्खं पाठ आहे आपलं. मग मी शेअरिंग करायच्या आधी जायला लागतो, दुसऱ्याचं शेअरिंग ऐकतो, ते कॉपी करतो, माझ्या डोक्यामध्ये माझ्या अनुभव त्यात ऍड करतो आणि ते शेअरिंग कसं चांगलं होईल ह्याचा प्रयत्न करतो. हे मी सगळं तर वेळेमध्येच सांगतोय, अजून घरी नाही आलेलो. हे सगळं आयुष्य जमणार. मला आठवतंय आईला म्हणायचं काय करणार ते बायका येतात म्हणजे भांडी लागते आणि मग ते विनायक नाही तुला करावंच नाही म्हणतात विना करायचं केलं झालं केलं. पहिले 2 वर्ष छान आपलं संसार हे ते पिंक क्लाउड स्टेज लग्नात पण असतात ना सगळं गुलाबी ढगांच्या आवाज भांडण वाद सगळं. मला आठवतं चांगलं कुठेतरी ते एक म्हणतो आपण फॅमिली प्लॅनिंगच्या हिशोबाने आपला जीवन प्रवास करून राहायचं मिसकॅरेज व्हायचं राहायचं मिसकॅरेज 3, 4, 5, 6. मी काय काढतो सांग, मी काय सांगतो शेअरिंग मिसकॅरेज झाले जे वाईट काय होणार काय कळत नाही. देव पण किती निष्ठुर आहे माझ्या असं घडवलं. दुसऱ्या बाजूने छोपा घेतो आजपर्यंत मला वाटतं स्पॉन्सरला पण नाही सांगितलं. आज एका बाजूला हा विचारायचा बा जर्मनीत तेच बरे जबाबदारी लोक दिली आहे नको ऐको राहिली की मी फुल टेन्शन मध्ये बसायचो घरामध्ये कधी दिसते नको जी जबाबदारी घेऊ शकत नाही त्याची कधी आहे. आणि माझी जबाबदारी घेऊ शकत नाही किती त्याची कधी घेणार. मला कमवते किती 6-12 रुपये ते पण रडत कमवतोय. संपादन सापडी फटके मारतोय उठ जा. दुसऱ्या बाजूला हा विचार येतोय ह्याचं बायकोला सांगितलं तर ती काय घेतली आपण. एका बाजूला हा विचार येतोय नाही बोलते बरं तिच्या आईला डोक्याला ताप नाही कुणी सांगितले घर गाडव बरं आहे शांतता होईल त्याची इच्छा असेल तर. एका बाजूला काय बोलते त्याची इच्छा असेल तर होईल तो दाखवते मला बघ. आणि म्हणतोय अरे बाबा काय करू लगेच 4-6 महिन्यापूर्वी 1-1.5 महिना 2 महिने चाललाय प्रवास. काय चाललंय सोनोग्राफीचा खर्च 2,000 रुपये इकडून गोळ्या 3,000 रुपये काय चाललंय म्हटलं पैसे मॅनेज महिना काय होत नाही काही नाही ओढतात चालली. मित्रांना मदत मागतोय मेंबर कडून पैसे घेतोय ते मदत करताय. दुसऱ्या बाजूला हा स्वतःचा हळू जो कोणाला सांगत नाही बघा हाच माझा फक्त वरवरच सांगत असतो. जोपर्यंत मध्यपाश आजाराचा पृष्ठभाग सुद्धा खरवटला जाणार नाही तोपर्यंत नुसतं वरवर सांगत असतो. खोलवर जावं लागेल आम्हाला खोलवर. ते हिमनत असतो ना 1/4 फक्त वरती दिसतो 3/4 जो खाली ना खाली तो दिसतच नाही. तो 3/4 म्हणजे माझा मिस्टर आहे ओपनच करावा. 5वी पायरी त्यासाठीच दिली त्यासाठीच दिली फक्त. म्हणून 5व्या पायरीनंतर 6व्या पायरी त्यांनी मूल्य केलंय बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेकडे येणारी ही 6वी पायरी. विचार करा 5व्या पायरीनंतर दिले ते म्हणजे किती येडा असेल किती बालिश बुद्धीचा असेल आणि स्वार्थी आणि घमेटे असेल विचार करा. 3ऱ्या पायरीत त्यांनी उल्लेख केलाय आमचा नट इतका स्वार्थी आणि आत्मकेंद्रित असतो. एका बाजूला तो तुम्हाला दयाळू विचारी सवयशील विनयशील दिसेल आणि दुसऱ्या बाजूला तो क्रूर अहंकारी घमेटी बंडखोर दिसेल. काय करत नाही द्वैरी व्यक्तिमत्व. अरे आत्ता हा व्यवस्थित बोलत होता राव आवाज कसा काय वाटला. आत्ता ह्याला बायको हवीशी असा बोलत होता मागच्या आठवड्यामध्ये आता बायकोमध्ये तिरस्कार निर्माण करतोय. हा दारू करून किती ह्याच्या मनामध्ये खुन्नसची भावना. मेंबर फक्त मला एवढंच बोलला तुम्ही तुमच्या पुढचं मला आम्हाला का घर शिकू एवढंच वाक्य बोलला. पुढचे 6 महिने त्याचा मर्डरचा प्लॅन करत होतो. हाय ज्या ए मेंबरमुळे माझा जीव वाचला तो फक्त मला एवढंच एक वाक्य बोलला माझी खुन्नस इतक्या टोकाला पेटली की त्याचा खून करायचा मी प्लॅन करत होतो. आणि फॅन्टसीमध्ये सगळ्यात घाण काम दिसतं राहायचं फॅन्टसी घेऊन जातो. टॉयलेटमध्ये पाहून आता बायला मुंग्या येतात डोकं काम नाही करत. मुंडकं कापावं आजच्या पुढच्या बाहेर लटकावं. आपल्याच बाहेरची गॅग बोलवावी असं चौकाला नीट गोबर बसले म्हणून बसवायचं. आपण तिथून बाहेर पडायचं फक्त फोडवायचं हात एवढं टाक वर करतील ते त्याचे जिंकून जातील त्यांचे सुपारीचे पैसे त्यांना जेवढे टाकायचे चालले डोक्यात. इतक्या विकृत लेवलला बायकोसोबत वाद व्हायला लागले चिडचिड व्हायला लागली किरकिर करायला लागली. काय हिजर राहू वीर वरून येतो ऍक्टिव्हा गाडी स्लिप होत नाही स्लिप झाली हायवे हे परत तरी तिच्याला ट्रक खाली आलं जाऊ दे ना तिच्या आईला कटकटच संपली त्याची भनभन सारखी किरकिर करते माझ्या नाव. आणि मी एक दिवस सांगतोय बायको करते आणि मी माझ्या विचारांना घाबरायला लागलो. नंतर हे विचार इतके घायरडे मिस्टर व्हायचे
नंतर त्या स्थितीनं मला म्हणत स्थितीत बरं का स्थितीत शब्द वापरते ती नशेला बेहतर आहे ती नशा आहे एक प्रकारची ते नशेत घेऊन जातं ते एका वेगळ्या ठिकाणी ती शुद्धीत आलं त्या घाबरायला सोडतो घाबरायला आणि काय करतो मी आयुष्यात माझ्या बायको बसते एक माणूस त्या दिवशी मला कटेच्या दुकानात बसतो बाकड्यावर बसतो मला म्हणतात खुर्चीवर बसता म्हटलं ते उतारणारा हा मला बसायचं खुर्चीवर बसतो खुर्चीवरून उठलो तिथं बसून राहिलो तेवढा तो आला मला उतर तिकडे बसला अहो म्हणलं काय सांगता उठत आहे म्हटलं आता खाली बसलं ना तुम्हाला काय वाक्य बोलतो खाली बसलं बसतो फॅन्टेसीमध्ये कुठपर्यंत गेलो बघा मिस्टर आहे सांगायला ह्याला कसा घोडा लावायचा त्याचं काय करायचं पुढे जाऊन सांगतो कुठपर्यंत घेऊन गेला तो मला बोलला खाली बसवले का तुम्हाला आता मी त्याला कसं खाली बसवलं दाखवतो त्याला पॅरालिसिस अटॅक यावा पुढच्या दिवसात गाडी कटी वगैरे खेळायचं असतात ना हा बोलला कसं वाटतं आता तोंडावर बोलतो त्याच्या डायरेक्ट तेव्हा माझ्यासोबत कुठल्याही लेवलला घेऊन जाऊ कुठल्याही लेवलला डोकंच नाही काम कुठल्याही लेवलला मला आठवत आहे आता लेटेस्ट प्रसंग एवढा आहे कुणीतरी मला पटकन काहीतरी बोललं तर काहीतरी झालं वाटतं आणि माझ्याकडून एक छोटासा विचार सांगून गेला मला की हा माणूस मेला पाहिजे का मेला पाहिजे माहिती का फक्त तो मला बोलला की माझा इगो दुखवला गेला बघा विचार आहे विकृत विचार एखाद्याचा वाईट व्हावं इथपर्यंतची विचार झालं हा सगळ्यात आधारचा वाईट भाग आहे आणि हा हवी जसा व्हायला तुला कळत नाही बरं हवी झालाय खरंच कळत मी मीटिंग मध्ये दिसतो मी शेअरिंग व्यवस्थित करतो मी बांधवांमध्ये असतो मी जेवतो घरात व्यवस्थित असतो म्हणजे हा विचार हवी होतो ना कळतच नाही मी कुठे आणि कसा आहे काय वास्तव आहे काहीच कळत दारूची नशा एक वेळ उतरते पण फॅन्टसीची नशा उतरायला मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये सांगितलं वास्तव स्वीकारावं लागतं ते वास्तव जोपर्यंत स्वीकारत नाही ना कारण माझ्या आधारचा भागच होय एस्केपिझम फ्रॉम रिअलिटी हाच माझा मध्यमा आहे सतत वास्तवापासून दूर येऊ आणि मला सतत सांगतो यू आर परफेक्ट मॅन लोक चुकीचीच तू बरोबर आहे इतका वाईट आणि म्हणून आपलं इथं वाक्य होतं हा विचारांना आणि भावनांना लागलेला आधार विचार इतके खतरनाक आहेत माझे ना म्हणजे डोकंच काम नाही करत तरी मला कुणाबद्दलही कोणत्याही क्षणी कसलाही विचार येतो कोणतं सांगते उठ कामाला जा आणि मला अचानक हात दुखायला लागतो मी ते एवढीचं कारण असतं लोक गोळी खातात आणि कामाला जातात जबाबदारी असते त्याच्यावर मी एकटाच विचारत होतो की आता ह्याला कसं छोटं कारण ह्याचे छोटं कारण हे मोठं करून कसं सांगायचं त्याचा विचार करू दे माझा मिस्टर हे आता बरोबर पिक्चर काय करतो हे वाक्य टाक इथून असं बोल तो बरोबर तयार होईल आणि मग तुझं कामाला द्यायचं कॅन्सल होईल बा सबबी कारण आणि सांगायचं 16,000 कामा दारू पेला तर आता कामाला जाण्यासाठी माझ्याकडे 16,000 34,000 कारण भरपूर लागतात माझ्याकडे मी नुकसान कोणाचं होतं याच्यामध्ये नुकसान होतं ते माझं होतं माझ्या आयुष्याची वाट लागते मला नाश्त्याची पत करावी लागते सॉब्रायटीमध्ये मला भीक मागावी लागते कारण डोंगर वाढत जातो माझा अनुभव सांगतो की कामाला न जाण्यामुळे जे काही जुन्या ठिकाणी राहायचो मी त्या माणसाला 60,000 रुपये दिले त्याचं फक्त एक कारण आहे रात्री मी ठरवायचो उद्या कामाला निघायचं सकाळी माझ्या विचारायचं की तुझा पाय दुखतोय आज नको जाऊन उद्या वर्ष हा वाटतो की वडिलांनी त्याला कमिटमेंट दिली की त्याला दिले तर मी देतो म्हणजे माझा दुहेरी व्यक्तिमत्व मी कितीही वाढत एक सॉक्रेटीची वर्ष वाढत असतील क्वांटिटी क्वालिटी ना सॉक्रेटीची मिळवण्यासाठी घासावी लागते आणि ती घासायला मी तयार नाहीये पण मी घासायची कशी ते सांगायला तयार आहे 22 पॉइंटची तुम्ही मला सांगताय कामाला जा येणेच काय करायचं माझे असे मित्र आहेत की ज्यांना मी सांगितलं 1,000 रुपये सेव्हिंग करा त्यांनी चालू केलं 1 वर्षापूर्वी त्यांना सांगणारा मी होतो आणि रेफरन्स देणारा पण मीच होतो म्युच्युअल फंडचे SIP मी 1 रुपयाला टाका ती फक्त दुसऱ्याला मी सोडू भरलेल्या खिशाने अध्यात्म सांगणार तिचा म्हणणारच नाही आयुष्यभर सांगतो तुम्ही म्हणता काय खतरनाक आहे लिटरेचर वाचण्याचं बाप रे सॉक्रेटिस कशा असावी आयुष्यभर हात जोडून होतो कुणीच कॉपी करू नका मला आयुष्य बरोबर आहे खूप पाहिजे काही नाही उपयोग हे आयुष्यातली राग रांगोळी करणारं काम होतं मी एका बाजूला इन्शुरन्स चेनला मदत करू वास्तव सांगायला ना कोणी मला राग येणार माझ्या खुर्ची खाली काढलेला बॉम्ब राग कोण दिसतो माझं बोलतो मी पुढे तुम्हाला सांगते बघा खुर्ची खाली बॉम्ब दिला आठवण मारतो माझ्या मिस्टर हाईट त्याचं काम आहे भीती अहंकार आणि त्याच्यातूनच निर्णय घेत आयुष्य सतत घमेट भीतीग्रस्त कोण असतो माहिती का जो दुहेरी व्यक्तिमत्व असतो ना तो जास्त भीती जो साप म्हणत असतो ना घरात पण असतात एक पण असतात बाहेर त्याला काही त्याची भीती वाटते हे आयुष्य ज्यावेळेस जगायला लागतो नाही की काय जगलोय ही एखादी व्यक्ती मला बोलल्यानंतर तो मरावा हा विचार येणं हाच आजार आहे ज्यावेळेस सॉक्रेटीसच्या 5-6 वर्षांत माझ्या घराजवळ भांडणं झाली होती हातापायीवर तो विषय गेला होता आणि मला आठवतं ना की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी सकाळी त्याच्या घरी गेलो त्या माणसाच्या मेंबरचा ऐकून त्या मेंबरने मला हे सांगितलं होतं की मिठाईचा बॉक्स घ्यायचा ज्या माणसाने कानाखाली वाजवून त्याच्या घरात जायचं
तर ती मिठाई द्यायची, तेव्हा शुभेच्छा द्यायच्या. मी ते काम केलं. मी मिठाई दिली, त्या माणसाने माझ्या पाया पडला, माफी मागितली. वय वर्ष 50. त्याच्यानंतर हे सगळ्या प्रसंग काढला, संपायला पाहिजे ना. म्हणजे 2 वर्ष मी फक्त हाच विचार करत होतो की ह्याचा फोन कसा करायचा. परत मी त्याला कळलं अटॅक येऊन गेला आणि मी म्हणायला लागलो की देवाच्या आवाजामध्ये काठी एकदा वाजायला लागली, त्याचा आवाज होत नाही पण ती बरोबर बसते. तरी मला वाजवली होती म्हणून इथपर्यंत कोणी मला कळणार त्या आवाज. काल परवा पण असं या अवतारे कुणीच नाही एवढ्या वेळेस म्हणायचं. मला फील झालं काल परवा विमलनगरला कुठेतरी फिरलो आणि तेव्हा तर अवतरी आहे आपण. राम बरोबर साईबाबांसाठी फिरायचे. मी साईबाबाच समजतो कधी कधी. फिरणं आणि जगत नाही फरक. असा तो राक्षस, क्रूर राक्षस माझ्याच वास्तवापासून मला दूर घेऊन जातो, माझ्याच जबाबदाऱ्यांपासून, माझ्या आत्ताच्या रियालिटी पासून. तिथं सांगितलंय शेअरिंगमध्ये सॉव्हरेनिटी बिगिन्स ॲट होम. रिकव्हरीची सुरुवात घरापासून होते, पण एंड कुठं होतं नाही सांगितलं. एंड माझ्यासारखा दारुडा एंड घरातच संपून टाकतो. अरे घरातच सांगितलं ना सॉव्हरेनिटी. मीटिंग बंद, मीटिंग पुरता घरापुरतीच नाही. आम्हाला हा 12 पाऱ्यांचा कुटुंबामध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी सगळीकडे करायचं आणि आपल्याला आपण सगळीकडे घेऊन जायचंय. या कामासाठी त्यावेळी जिवंत ठेवले, विसरून जातो. आणि इथं सांगितलं की सॉव्हरेनिटी बिगिन्स ॲट होम. घरापुरतं नाही ते पाहिजे, घरातून सुरुवात करायची सुधारणेला, पण एंड अजून नाही सांगितलं. एंड आपल्या कुवतीप्रमाणे करायचा, करत राहायचं. एंडचा मेसेज देत राहायचं. घरात पण वेळ द्यायचा तेवढं मला एंडच्या मिटिंगला पण वेळ द्यायचा. म्हणजे एंडच्या मिटिंगला बसताना कृतज्ञतेचा भाव पाहिजे की माझा जीव वाचवलाय, ना की अहंकार. अहंकार जर डोकं वर काढायला असतो ना तो इतका क्रूर पद्धतीने काढतो, कळत नाही कुठं आयुष्याने काय जगते. मी समजा आठवतो जो सांगण्याचा प्रयत्न मी जसं वडिलांचं माझी माहिती की हा माणूसच एक्झिट इथपर्यंत बायकोबद्दल पण तिचा, मेंबर बद्दल पण तो, सगळ्यांबद्दल तो बाहेर पडायचं सोल्युशनच कळेल. आणि मग अल्कोहोलिक सायन्समध्ये जी गोष्ट सांगितली की हा मिस्टर हाईटला जर का शांत करायचं असेल, शांत बघा तो मरत नाही आत्ताच सांगते. तर शांत फक्त आणि फक्त मार्गदर्शकाच्या पद्धतीने 12 पाऱ्यांचं आचरण करत गेलो. म्हणजे आचरण करताना जर का हेतू स्वच्छ ठेवला आणि प्रामाणिक ठेवला तर 12व्या पायरीपर्यंत अजून आध्यात्मिक जागृती होईल. मिस्टर हाईडचा आवाज एकदम बारीक होईल आणि परमेश्वराचा आवाज स्वच्छपणे आमच्यापर्यंत पोहोचेल. ज्यावेळेस हे युद्ध सुरू होईल मिस्टर हाईड आणि जॅकिलचं, त्यावेळेस परमेश्वराचा आवाज जो आहे तिसरा आवाज तो एकदम मला क्लिअर ऐकू येईल, क्लिअर. आणि त्यावेळेस आणि म्हणून ते सांगतात आध्यात्मिक अनुभव जतन करणे आणि वाढीत लावणे हे एकमेव सोल्युशन याच्यातून. आणि आध्यात्मिक अनुभव माझा पहिला मार्गदर्शक जो आजही आहे, जो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी कमी सॉव्हरेनिटी आहे आणि तो मला मार्गदर्शन करत होता. आणि आता जो माझा स्पॉन्सर आहे तो फक्त 6 वर्ष सॉव्हरेनिटी. आता मला मार्गदर्शन माझी 11.5 वर्षाची सॉव्हरेनिटी आणि त्याची फक्त 6 वर्षाची सॉव्हरेनिटी. ज्यावेळेस तो सांगतो त्यावेळेस परत मिस्टर हाईट झाला करायचा हातून तो सांग. ज्यावेळेस तो सांगतो ना आणि तो ऐकायला लागतो ना त्यावेळेस कळतं की हाच कार्य करणे, माझ्या अहंकाराचं निराकरण खच्चीकरण करणे आणि माझ्या चुकांची कबुली देणे हा एकमेव पर्याय. ज्यावेळेस मला रिअलाइज झालं पहिली पायरी परत मागच्या महिन्यात घेतली, परत पहिल्या पायरीपासून प्रवास सुरू केला तेव्हा कळलं की मला किती खतरनाक आहे. माझं येण्याचं उद्दिष्ट हिसकडून टाकलं माझ्या आजार. पहिल्या दिवशीचं उद्दिष्ट मला वाचवा, विसरलो, आता माझं ऐका नुकसान. मी ऐकायला आलोय का शिकवायला नुकसान. आणि जेव्हा कळलं की ही पहिली पायरी ती भावनिक आत्महत्येचा जो भाग सांगितला त्यावेळेस त्याच्यासोबत घेतलं त्यावेळेस शांत झालं 2-3 दिवस. पण ऐकला आवाज अरे बापरे म्हटला. तरी उदाहरण नाही सांगत मी काय वापरलं म्हटलं कुणीतरी फार आयुष्यात तुझ्याला लय मोठा अत्याचार केला असा आवाज झाला शास्त्र वगैरे आवडच निघत नव्हता. कारण माझा इगो दुखवला गेला होता. पहिली पायरी मला वास्तव बघ पोलीस तो रिअलायझेशन होणं मला जाणीव नाही. यस मी हाय हे रिअलायझेशन होतं. हाच माझा आध्यात्मिक होतच नाही मला अजिबात. तो मित्र ह्याचं काम आहे रिअलायझेशन करून घेत नाही, अजिबात करून घेत नाही, अजिबात करून घेत नाही. अजून लय अनुभव आहे. तुम्ही म्हणता काय खतरनाक एपिसोड 1 एपिसोड 2 विधान जेवढा जमून तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला मी. इतकं वाईट आयुष्यात अनुभव पण आज नक्की सांगेल की या गोष्टींची जाणीव होते मला. हीच खूप मोठी गोष्ट. हाच आध्यात्मिक आणि तो आध्यात्मिक अनुभव वाढीच नाही मला. आणि मग तो आवाज हळूहळू परमेश्वराचा माझा आवाज कनेक्ट मिळतो. बघा तुम्ही विश्वास ठेवण्याचा नका ठेवू. परमेश्वराचा आवाज ऐकायला मिळतो मार्गदर्शकाच्या आणि रिप्रेझेंटच्या माध्यमातून 100% मिळतो. फक्त एक गोष्ट मला कळलं एकदा कृती केली ना त्याची फळं मिळायला लागली ना मग कळतं की अरे या ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला सांभाळलं, जी मला सांभाळतीये, जे माझ्यावर प्रेम करतात ना लोक त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण हा मिस्टर हाईट मला गिल्ट मध्ये जातो ना घेऊन. मी ज्यावेळेस समोर दिसतो ना ही गिल्टची भावना पाहिजे बरं का. आपले मेंबर बरेचसे दारू केलेच परत पहिल्या पाहिल्यानंतर 4थ्या पाहिल्यानंतर बरेचसे म्हणजे कारण सांगतो की वास्तव स्वीकार म्हणून मी कसा असावा. नेमका कार्यक्रमाची सुरुवात तिथून होते. तेवढं सांगतो आणि मी आता शेअरिंग थांबवतो.
जोपर्यंत मी माझा स्वतःचा जसा मी आहे तसा स्वीकार करत नाही, जोपर्यंत आजूबाजूच्या लोकांचा जसे आहेत तसा स्वीकार करत नाही, घरातले, कुटुंबातले, समाजातले, कामाच्या ठिकाणचे, आणि जोपर्यंत माझी आजची जी परिस्थिती आहे त्याचा आहे तसा स्वीकार करत नाही, तोपर्यंत खऱ्या नम्रतेला सुरुवात होते. मी किती खोटी नम्रता दाखवण्याचा प्रयत्न केला ना शेअरिंग मध्ये, की माझा मिस्टर आहे मला सांगतो, मोठे मोठे सस्पेन्स जे आहे तुझ्या आयुष्यात त्याचे सगळे ओपन कर, वोक ही वॉकायची जागा नाही, शेअरिंग मध्ये वॉकायची जागा नाही, तुझ्या आयुष्यातले खूप वाईट अनुभव इथं सांगायचे आणि आता टाळ्या मिळवायची जागा नाही, म्हणून स्पॉन्सरही सांगतो तिथं फक्त आधार सांग आणि तुला काय आशा मिळाली तेवढं. पण माझ्या स्वतःला याला मिस्टर आहे मला म्हणतो, सांग मोठे मोठे अनुभव, लोकांना पण कळलं पाहिजे तिच्या आईला किती वाईट, माझा वाईटपणा दाखवणं पण मला आणि म्हणून सांगितलंय फक्त आणि फक्त पारंपरिकच्या आचरणातून. मित्रांनो, आपण परत सुरुवात झाली मागच्या महिन्यापासून प्रयत्न करतोय स्वतःला वारंवार सरेंडर करण्याचा, कारण माझा अंतर पुन्हा पुन्हा डोकं वर करते आणि आय होप की ह्याचा आवाज शांत होईल, या मिस्टर आहे राहणार शांत होईल आणि सामान्य माणूस आता परत ते जागा सुरुवात करेल. आणि नक्कीच ती कादंबरी जी आहे डॉक्टर जेकिल अँड मिस्टर आहे, मराठीत पण भाषांतर झालेली, ती उपलब्ध पण आहे, त्याच्या काय हे नाही करते, प्रसिद्धी नाही करते, पण त्याच्यातून मला जे काय समरी जे काय ऐकत होतं ना, त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी आयडेंटिफाय झाल्या की बस BW खरंच BWला कळलं की स्वतःच डॉक्टर जेकिल आणि मिस्टर आहे. मी जगाला एक दाखवतो पण अस्तित्वात आणि वास्तवात मी खूप वेळ, आणि माझा प्रॉब्लेम तो आहे मी जगाला हेच दाखवतो जे जगाला आवडतं, आणि मला जगाला हे दाखवायचे जे माझ्या आतमध्ये चालले आता, आणि ते शेअरिंग हे मला शिकायला. थँक्यू.